अपडेट न्यूज। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव जवळील गिरणा नदीवरील धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत असून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मात्र हे पाणी थेट नदीत सोडण्याऐवजी दहिगाव आणि जामदा बंधाऱ्यामार्गे कालव्याद्वारे अमळनेर तालुक्यातील दहिवत पाटबंधाऱ्या शाखेअंतर्गत येणाऱ्या पाटचारांपर्यंत पोहोचवावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते गुलाबराव वाघ यांच्यासह शिवसैनिक आणि शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीमुळे गिरणा पाणी व्यवस्थापनाबाबत चर्चा सुरू झाली असून शेतकऱ्यांना पिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी हा निर्णय अत्यंत उपयुक्त ठरेल असे शिवसेना पक्षाने नमूद केले। यावेळी श्री वाघ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव। या 24-25 या वर्षी गिरणा धरण हे 100% भरलेलं आहे आणि शेतकऱ्यांमध्ये रब्बीसाठी आनंदाचं वातावरण आहे। परंतु या ठिकाणी 3-4 दिवसापासून गिरणा धरणाचा विसर्ग सुरू आहे आणि तो विसर्गामध्ये सोडण्यात आलेलं पाणी हे दहिगाव बंधाऱ्यातून कॅनलद्वारे जर सोडलं तर असलेल्या शेतकऱ्यांना, जवळपास असलेल्या शेतकऱ्यांना हा रब्बी हंगामाला फायदा होईल आणि विहिरीचं पर्क्युलेशन वाढेल। म्हणून आज या ठिकाणी धरणगावला उपविभागीय अधिकारी तुषार राजपूत साहेब यांना या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्व पक्षामार्फत पदाधिकाऱ्यांमार्फत या ठिकाणी निवेदन देण्यात आलं की आपल्याला जे विसर्गाचं पाणी आहे ते दहिगाव बंधाऱ्यातून कॅनलमध्ये सोडण्यात यावं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.